काय होतं जेव्हा तुमच्याकडे देवाला द्यायला काहीच नसतं, पण डोळ्यात मात्र अलोट प्रेम असतं. आपण मंदिरात जातो, महागडे नैवेद्य चढवतो, पण तुम्हाला माहिती आहे का, अक्कलकोटच्या स्वामींना सर्वात जास्त काय आवडतं ते? आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे, जिथे एका गरीब म्हातारीने स्वामींना जेवायला बोलवलं, पण तिच्या घरात अन्नाचा एक कणही नव्हता. मग स्वामींनी तिथे जाऊन काय चमत्कार केला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्कलकोटच्या एका कोपऱ्यात एक म्हातारी आजी राहायची. तिचं या जगात कोणीच नव्हतं, फक्त तिचे स्वामी समर्थ सोडून. तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की ती रोज जेवणाआधी स्वामींच्या फोटोसमोर ताट वाढायची आणि विनवणी करायची, स्वामी आज तरी जेवायला या ना गं. लोक तिला वेडी म्हणायचे. लोक म्हणायचे, अगं ते साक्षात परब्रह्म आहेत, ते तुझ्यासारख्या भिकाऱ्याच्या झोपडीत कशाला येतील. पण आजीचा विश्वास अढळ होता. एक दिवस तिची श्रद्धा इतकी पराकोटीला पोहोचली की ती रडत रडत म्हणाली, स्वामी आज जर तुम्ही आला नाही तर मी सुद्धा अन्न ग्रहण करणार नाही. दुसरीकडे राजवाड्यात स्वामींच्या समोर 56 भोग, विविध पक्वान ठेवलेले होते. मोठमोठे सरदार आणि श्रीमंत लोक स्वामींनी घास घ्यावा म्हणून थांबले होते. पण अचानक स्वामी उठले. कोणाशीही काही न बोलता अनवाणी पायाने स्वामी चालू लागले. स्वामी थेट त्या म्हातारीच्या झोपडीपाशी आले. आजी डोळे मिटून रडत होती. स्वामींनी बाहेरूनच आवाज दिला, ए म्हातारे, किती वेळ वाट पाहायला लावशील, वाढ वाढ लवकर, खूप भूक लागली आहे. आजीने डोळे उघडले तर समोर साक्षात स्वामी. ती आनंदाने वेडी झाली. पण पुढच्याच क्षणी तिला आठवलं, घरात तर काहीच नाही. तिने थरथरत्या हाताने एक रिकामं ताट स्वामींसमोर ठेवलं आणि मान खाली घालून रडू लागली. स्वामी हसले आणि म्हणाले, काय ग, रिकामं ताट का वाढलं, ते बघ तुझ्या माठात काय आहे. आजी म्हणाली, स्वामी तो माठ तर रिकामा आहे. पण स्वामींच्या आग्रहाखातर तिने माठाचं झाकण उघडलं आणि आश्चर्य, जो माठ सकाळी रिकामा होता तो आता गरमागरम पिठलं आणि भाकरीने काठोकाठ भरलेला होता. त्या अन्नातून असा सुगंध येत होता जो आजीने आयुष्यात कधीच घेतला नव्हता. स्वामींनी आवडीने तो घास घेतला आणि तृप्त होऊन ढेकर दिला. स्वामी म्हणाले, तुझ्या राजवाड्यातल्या पक्वानांपेक्षा या पिठलं भाकरीला जास्त गोडवा आहे, कारण यात तुझी भक्ती मिसळली आहे. मित्रांनो, स्वामींना तुमचं धन नकोय, त्यांना तुमचं मन हवंय. तुमच्याकडे देण्यासारखं काहीच नसेल तरी चालेल, फक्त तुमची भावना शुद्ध ठेवा. कारण स्वामी म्हणतात, तू फक्त साथ घाल, धावून यायला मी समर्थ आहे. कशी वाटली ही नवीन कथा? जर तुम्ही सुद्धा स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नक्की लिहा.